हळद मिश्रित पाणी प्यायल्याने रक्त शुद्ध होते, पिंपल्स कमी होतील आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. नारळाचे तेल केसगळती थांबवण्यासाठी अत्यंत उपयुक्त समजले जाते. यातील प्रथिने केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयोगी पडतात. या तेलाची केसांना व केसांच्या मुळापाशी मसाज केल्याने फार फायदा होतो. माठातील पाणी पिल्याने सर्दी खोकल्याचा त्रास होत नाही. मातीच्या भांड्यातील थंड केलेले पाणी प्यायल्याने थकवा लगेच नष्ट होतो, डोकेदुखी देखील थांबते. चंदन बटव्याची भाजी पोटाच्या अनेक तक्रारी दूर करते. ज्या व्यक्तींना भूक लागत नाही, अन्न पचन होत नाही किंवा सतत करपट डेखर येत असतात, अशा व्यक्तींनी ही भाजी खाल्ल्याने फार फायदा होतो. लहान मुलांना किंवा घरातील कुणालाही घामोळ्या आल्या असतील तर कडुनिंबाची पाने उकळवलेल्या कोमट पाण्याने अंघोळ करावी. शक्यतो सुती कपडे वापरावेत. फ्रीजमधील थंड पाणी पिणे टाळावे. आले आणि गूळ यांसारखे पदार्थ शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे मासिक पाळी नियमित होऊ शकते. उन्हाळ्यात पित्त वाढतं, चक्कर येते आणि डोके देखील दुखते. मूठभर बिनमिठाची आमसुलं 1 ग्लास पाण्यात रात्री भिजत ठेवावी व सकाळी हे पाणी गाळून त्यात खडीसाखरेची पावडर मिसळून प्यावे. भिजवलेली आमसुलं पेस्ट बनवून माथ्यावर 5 मिनिटे लावावी. 3-4 दिवस हा उपाय केला तर पित्ताचा त्रास मुळापासून नष्ट होतो. ओवा, तूप व चिमूटभर मीठ एकत्र करून या मिश्रणातील अर्धा चमचा मिश्रण लहान मुलांना रात्री झोपताना खायला दिल्याने अंथरूण ओले करण्याची समस्या दूर होते. शरीरातील उष्णता वाढली असेल, त्यामुळे लघवीला जळजळ होत असेल तर 2 चमचे धणे आणि 2 चमचे जिरे एकत्र ठेचून मातीच्या भांड्यात 2 तांबे पाणी ओतून रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी यातील 2 ग्लास पाणी खडीसाखर मिसळून प्यावे. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी सकाळच्या जेवणाआधी 1 कप कोमट पाण्यात लिंबाच्या साधारण 2 चमचे रस मिसळून प्यावा व लगेच जेवण करावे. यामुळे पोट गच्च होणे, पोटात गॅस होणे यांसारख्या समस्या देखील दूर होतात. आम्लपित्त असणाऱ्या व्यक्तीने हा उपाय करू नये. 3-4 आपट्याची पाने 1 ग्लास पाण्यात उकळून घ्या आणि हे पाणी कोमट झाल्यावर हे गाळून घेऊन याने गुळण्या करा. यामुळे पोंडातील फोड बरे होतात. तोंड आले असल्यास अतिशय रामबाण उपाय आहे. आयुष्यभर केस काळेच राहतील, केस गळणार नाहीत, तुटणार नाहीत. कढीपत्त्याची पाने वापरून असे तेल बनवून रोज केसांना लावा. एका लोखंडी कढईत मूठभर कढीपत्त्याची वाळवलेली पाने आणि 1 वाटी खोबरे तेल कढवून घ्या. थंड झाल्यावर हे तेल गाळून एखाद्या बाटलीत भरून रोज केसांची आणि केसांच्या मुळाशी मालिश करा. आंबे, हळद आणि दुधाची साय एकत्र करून चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याची कोरडी त्वचा मऊ होते आणि चेहऱ्याचा रंग उजळतो. संत्रीची साल उन्हात वाळवून त्यांची पावडर बनवावी व यातील 1 चमचा पावडर दुधासोबत मिक्स करून ही पेस्ट हाताच्या काळवंडलेल्या त्वचेवर लावल्याने त्वचेचा काळपटपणा गायब होतो. आगीमुळे त्वचा किरकोळ बाजली असेल आणि बाजल्याचे चट्टे दिसत असतील तर चंदन पावडर आणि खोबरे तेल एकत्र करून हे बाजलेल्या जागी काही दिवस नियमित लावल्याने बाजल्याचे चट्टे गायब होतात. बीडी, गुटखा, तंबाखू चे व्यसन सोडायचे असेल आणि तलफ येऊ नये असे वाटत असेल, अशा व्यक्तींनी हा उपाय नक्की करा. आल्याचे पातळ काप करून त्यावर काळे मीठ पसरावा. त्यावर लिंबू पिळून हे काप उन्हात वाळवून घ्या आणि तलफ होईल तेव्हा यातील 1 तुकडा चघळा. 1-2 आठवड्यात तुमचे व्यसन सुटेल. मसाल्याच्या पदार्थांपैकी दालचिनीचा छोटासा तुकडा हळूहळू चघळल्याने खोकला कमी होतो, तोंडाचा वास येणे थांबते आणि मळमळ देखील कमी होते. कांद्याचा रस केसगळती थांबवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो. केस धुण्यापूर्वी कांद्याचा रस केसांना आणि केसांच्या मुळाशी लावायचा आहे. 5-6 मिनिटे याने केसांच्या मुळाशी मालिश करून नंतर रिठा शिकेकाईने केस धुवावेत. स्वच्छ तांब्याच्या भांड्यात 8 ते 10 तास ठेवलेले पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. आपले हृदय देखील निरोगी राहते आणि उष्णतेमुळे होणारे त्रास देखील कमी होतात. सकाळ सकाळी बीटचा ज्यूस प्यायल्याने लिव्हरची कार्यक्षमता वाढते, रक्तशुद्धी होते आणि संपूर्ण शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात.